आलं लक्षात. तर तिथंही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये हे दोन्ही टाईपचे न्यूमेरिकल तुम्हाला होते, एक्स बार आणि वाय बार कॅल्क्युलेशनसाठी. तेच न्यूमेरिकल्स तुम्हाला इथंही रिवाइज झालेले आहेत किंवा इथंही ते न्यूमेरिकल्स तुम्हाला आहेत. आलं लक्षात. त्याच्यामुळं ती जी काही CG ची नोटबुक आहे, ती CG ची नोटबुक एकदा रिवाइज करा. फर्स्ट सेंट्रॉइडची डेफिनेशन जसं की तुम्हाला माहिती आहे, द पॉइंट ॲट विच the entire area of plane lamina or plane figure is supposed to be acting is known as centroid or center of area. It is denoted by G. जर सेंट्रॉइड म्हणजे कुठल्या पॉइंटला आपण सेंट्रॉइड म्हणतो, द पॉइंट ॲट विच द एंटायर एरिया ऑफ प्लेन लॅमिना इज सपोज्ड टू बी ऍक्टिंग ऑर कॉन्सन्ट्रेटेड. याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे नोटबुक. तर आपण नोटबुक पोटावरती ठेवून, फिंगरवरती ठेवून आपण काय करतो, तो नोटबुक रोटेट करतो किंवा फिरवतो. आलं लक्षात. तर ती नोटबुक ही कधी फिरणार आहे, जर त्या नोटबुकचा एक्झॅक्टली सेंटर पॉइंट, त्या सेंटर पॉइंट वरती जर तुमचं फिंगर हे लोकेटेड असेल, तर ती नोटबुक काय होते, तुमची रोटेट होते. जर त्या नोटबुकच्या सेंटर पॉइंटला सोडून जर तुम्ही अदर ठिकाणी जर तुमचा फिंगर हा पुटअप केला, तर ती नोटबुक तुमची फिरत नाही, ती काय होते, पडते. आलं लक्षात. तर हा जो काही प्लेन लॅमिना आहे, या प्लेन लॅमिनाचा सेंटर पॉइंट म्हणजे तुमचा काय असणार आहे, सेंट्रॉइड असणार आहे किंवा सेंटर ऑफ एरिया असणार आहे. इट इज डिनोटेड बाय G. त्याचं सेकंड एक्झाम्पल घेता येईल तुमची स्केल. तुम्ही जर 30 सेंटीमीटरची स्केल घेतला आणि ती हॉरिझॉन्टली तुमच्या बोटावरती प्लेस केलात किंवा पुटअप केलात, तर त्या स्केलचा जर एक्झॅक्टली सेंटर तुम्हाला भेटला नाही, तर ज्या साईडला वेट जास्त आहे त्या साईडला ती स्केल तुमची काय होणार आहे, झुकणार आहे किंवा पडणार आहे. आणि जर तुम्ही एक्झॅक्टली त्या स्केलचं सेंटर आणि त्या सेंटरच्या खाली जर तुमचा फिंगर ठेवला, तर ती स्केल तुमची काय होणार आहे, हॉरिझॉन्टली प्लेस राहणार आहे किंवा हॉरिझॉन्टली काय असेल तुमची, ती सस्पेंडेड राहील. लक्षात. अदरवाईज ती काय होणार आहे, तुमची ज्या साईडला तुमचं वेट जास्त आहे त्या साईडला ती काय होणार आहे, पडणार आहे. आपल्या स्ट्रक्चरचंही तसंच असतं. स्ट्रक्चर उजव्या साईडला पडणार आहे का डाव्या साईडला पडणार आहे, हे आपण कसं डिसाईड करणार आहोत, त्या स्ट्रक्चरचा सेंट्रॉइड पॉइंट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि त्या सेंट्रॉइड पॉइंट नंतर स्ट्रक्चरच्या सेंटर पासून लेफ्ट साईडला त्याचं वेट जास्त आहे का राईट साईडला त्याचं वेट जास्त आहे, हे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि ते कॅल्क्युलेट केल्यानंतरच आपल्याला थोडंसं डिसाईड होणार आहे की आपलं स्ट्रक्चर हे लेफ्ट साईडला कोलॅप्स होऊ शकतो का राईट साईडला कोलॅप्स होऊ शकतो. त्यासाठी सेंट्रॉइड हे आपल्या स्ट्रक्चरसाठी काय इम्पॉर्टंट आहे. लक्षात. तर ते सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय केलेले आहेत, एक्स बार आणि वाय बारचे फॉर्म्युले हे डिटरमाइन केले. तर प्लेन फिगर्स म्हणजे कुठल्या कुठल्या असतील, तर प्लेन फिगर्स म्हणजे तुमच्या 2 डायमेन्शनल फिगर्स असणार आहे. रेक्टँगल्स, सर्कल्स, ट्रायंगल्स, स्क्वेअर्स, या सर्व तुमच्या काय असणार आहेत, प्लेन फिगर असणार आहेत. तर प्लेन फिगर म्हणजे त्या फिगरला शक्यतो 2 डायमेन्शन असणार आहेत, बी इंटू डी किंवा डायमीटर्स. तर अशा फिगर्सला आपण काय म्हणणार, प्लेन फिगर म्हणणार आहोत. त्यानंतर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, the point at which the whole weight of body is supposed to be acting is known as center of gravity. The centroid आणि center of gravity दोन्हीही टर्म्स या नियर अबाउट 99% ह्या सेमच आहेत. लक्षात. तर एखाद्या पॉइंट वरती जर त्या मेंबरचं किंवा त्या बॉडीचं टोटल वेट हे जर ट्रान्सफर होत असेल, तर त्या पॉइंटला आपण काय म्हणणार आहोत, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉइंट म्हणणार. सेंट्रॉइड ही टर्म तुमच्या एरियाशी रिलेटेड आहे आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ही टर्म तुमच्या व्हॉल्यूमशी रिलेटेड आहे. तर असेही प्रॉब्लेम तुम्ही पाहिलेले आहेत. तर सिलेंडर असेल, कोन असेल, स्पेअर असेल किंवा हेवी स्पेअर असेल, अशा फिगर्स काय व्हॉल्यूमॅट्रिक फिगर्स आहेत. तर या व्हॉल्यूमॅट्रिक फिगर्सचाही तुम्ही एक्स बार आणि वाय बार काय केलेला होता, कॅल्क्युलेट केलेला होता. लक्षात. सेकंड पार्ट मध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या. हे दोन्ही टाईपचे जे काही फिगर्स आहेत किंवा दोन्ही टाईपचे न्यूमेरिकल्स हे तुम्ही फर्स्ट इयरला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या चॅप्टरच्या अंडर पाहिलेले आहेत. तर नेक्स्ट आहे आपली
इम्पॉर्टंट डेफिनेशन मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मोमेंट ऑफ इनर्शिया हा आपण डिनोट करतो MI और कैपिटल I ने. तर इट इज डिफाइंड as the product of area of a section and the square of the distance between the center of section with reference axis. तर मोमेंट ऑफ इनर्शिया हा डिफाइन करताना आपण काय डिफाइन केलेला आहे, इट इज द प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ अ सेक्शन अँड द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ सेक्शन. तर हा सिम्पली काय आहे, प्रोडक्ट आहे. कुणाकुणाचा प्रोडक्ट आहे, तर पहिल्यांदा एरियाचा, आणि त्या एरियाला कशानं मल्टिप्लाय करायचंय, तर त्या एरियाला मल्टिप्लाय करायचंय आपल्याला डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द सेक्शन. म्हणजे जे काही सेंटर्ड डिस्टन्स आहे त्या सेंटर्ड डिस्टन्सनं आपण एरियाला काय करणार आहोत, मल्टिप्लाय करणार आहोत. तर त्यावेळेस तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार आहे, हा डिटरमाइन होणार आहे. त्याला आपण सेकंडली जर डिफाइन करायचं म्हणलं, सिम्पली त्याला डिफाइन करता येईल, इट इज ऑल्सो डिफाइन ॲज सेकंड मोमेंट ऑफ एरिया. तर सेकंड मोमेंट ऑफ एरिया म्हणजे काय, ए इंटू ए. लक्षात, एरिया इंटू एरिया म्हणजे काय असणार आहे, सेकंड मोमेंट ऑफ एरिया असणार. तर एक फिगर दिसायला इथे रेक्टँग्युलर, या रेक्टँग्युलर फिगरचा एरिया आपण कन्सिडर केलेला आहे ए आहे. त्यानंतर या फिगर वरती एक सेंट्रल ऍक्सिस असणार आहे हॉरिझॉन्टल. तर तो सेंट्रल हॉरिझॉन्टल ऍक्सिस असणार आहे तुमचा x. तर या रेक्टँगलची विड्थ काय असेल, b असणार आहे. रेक्टँगलची हाईट किंवा डेप्थ काय असणार आहे, कॅप स्मॉल d असणार आहे, डेप्थ d. तर हे डिस्टन्स म्हणजे तुमचं काय असणार आहे, y असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्स ऍक्सिसचं बॉटम पासूनचं डिस्टन्स म्हणजे काय घेतले आपण, y घेतलेला आहे. तर रेफरन्स ऍक्सिस काय झाला, ऍट द बॉटम ऑफ बेस हा तुमचा रेफरन्स ऍक्सिस झाला, आणि सेंट्रोडल ऍक्सिस कुठला झाला, x हा तुमचा सेंट्रोडल ऍक्सिस आहे. तर अशा दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स म्हणजे तुमचं काय असणार आहे, सेंट्रोडल डिस्टन्स असणार. आणि या डिस्टन्सचा स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट IXX हा काय होणार आहे तुमचा, एरिया इंटू वायचा स्क्वेअर. तर सेक्शनचा एरिया तर आपण इथं कन्सिडर करताना काय केलेलं आहे, रेक्टँग्युलर सेक्शन हा कन्सिडर केलेला आहे. तर त्या रेक्टँगलचा एरिया मल्टिप्लाय बाय स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ सेक्शन. तर ह्या दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स आपण काय केलेलं आहे, त्याचा स्क्वेअर घेतलेला आहे, म्हणजे एरिया इंटू वाय स्क्वेअर. तर एरियाचं युनिट काय असते आपलं, एरियाचं युनिट आपलं mm स्क्वेअर असेल, आणि वायचं युनिट जर mm असेल तर mm चा काय इथे स्क्वेअर आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट बाय डिफॉल्ट काय होणार आहे तुमचं, mm⁴ होणार आहे. लक्षात, किंवा cm⁴ असेल किंवा m⁴ असेल. लक्षात. तर मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट हे कसं तयार झालेलं आहे, एरियाचं युनिट mm² असेल आणि वायचं युनिट mm आहे, पण त्या वायचा स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे mm² इंटू mm² म्हणजे तुमचं युनिट काय असणार आहे, mm⁴, cm⁴ और m⁴. तर मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स वरनही तुम्हाला डेफिनेशन ही लिहिता येईल. तर डेफिनेशन a इंटू वाय स्क्वेअर आहे, म्हणजेच इट इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ दॅट सेक्शन इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन सेंट्रॉइड ऑफ सेक्शन विथ रेफरन्स ऍक्सिस. तर इथं रेफरन्स ऍक्सिस आपण काय केलेला आहे, बॉटमचा कन्सिडर केलेला आहे. जर रेफरन्स ऍक्सिस आपण टॉपचा जरी कन्सिडर केला तरी काय तो युजफुल असणार आहे, किंवा आपण तो कन्सिडर करू शकतो. शक्यतो पहिली डेफिनेशन लक्षात ठेवा, प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ सेक्शन अँड द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ सेक्शन a इंटू वाय स्क्वेअर. तर एरिया कसा काढता येईल मग ह्याचा, एरिया कसा काढता येईल, L into B. तर एरिया आपण इथं क्रॉस सेक्शन कन्सिडर करतो, हे लक्षात ठेवा. क्रॉस सेक्शन म्हणजे b इंटू डी असणार आहे.
हा लक्षात. बीम कळते का तुम्हाला? बीम तुमच्या डोळ्यासमोर बीम आणा, घरातला आणा, कॉलेज मधला आणा, कुठलाही आणा. जर तो बीम आपण कन्सिडर केला तर बीमचा क्रॉस सेक्शन म्हणजे काय असणार आहे? त्या बीमची विड्थ असणार आहे, त्या बीमची हाईट असणार आहे, त्याला आपण क्रॉस सेक्शन म्हणतो. आणि एल सेक्शन मध्ये आपल्याला काय काय दिसणार आहे? तर एल सेक्शन मध्ये आपल्या त्या बीमची लेंथ दिसणार आहे, त्या बीमची हाईट दिसणार आहे. तर आपल्याला शक्यतो सगळीकडं पहिल्या चॅप्टर मध्ये असेल किंवा या चॅप्टर मध्ये असेल तर आपल्याला क्रॉस सेक्शन एरिया लागणार आहे. क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे काय असतंय? जर एखाद्या मेंबरला आपण जर कट केलं तर कट केल्यानंतर ज्या एरिया मधनं तो कट होणार आहे त्या एरियाला आपण काय म्हणतो? क्रॉस सेक्शन एरिया म्हणतो. हा लक्षात. म्हणजे थोडक्यात तुमचा टॉप व्ह्यू, ग्राफिक्स मध्ये तुम्ही टॉप व्ह्यू काढलेला असेल तर तो टॉप व्ह्यू म्हणजे तुमचा काय असणार आहे? क्रॉस सेक्शन एरिया असणार आहे. आणि फ्रंट व्ह्यू म्हणजे तुमचा काय असणार आहे? एल सेक्शन असणार आहे. हा लक्षात. तर बी इंटू काय असणार आहे? डी असणार आहे. तर इथं विड्थ तुमची बी असेल आणि हाईट किंवा डेप्थ काय असणार आहे? डी असणार आहे. म्हणजे एरिया तुमचा काय असणार आहे? बी इंटू डी असणार आहे. जर फिगर तुमची सर्क्युलर असेल तर सर्कल साठी एरिया काय असणार आहे तुमचा? सर्कलचा एरिया काय असेल? पाय आर स्क्वेअर किंवा पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर. जर ट्रायंगल असेल तर 1/2 बी इंटू एच असेल. इथं वाय ची व्हॅल्यू आहे, तर वाय चा फॉर्म्युला काय येईल? जर या रेक्टँगलची डेप्थ डी आहे तर वाय किती असेल? D/2. वाय किती असणार आहे तुमचा? D/2 असेल. तर हे फॉर्म्युले तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर सेकंड डेफिनेशन आहे रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन आपण के ने डिनोट करतो किंवा आर ने डिनोट करतो. तर इट इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स ॲट विच द एरिया ए इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड टू गिव्ह द सेम मोमेंट ऑफ इनर्शिया. तर एखादा असा पॉइंट की ज्या पॉइंट वरती तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे? सेम असणार आहे. किंवा सेकंड डेफिनेशन सोपी आहे. इट इज आल्सो डिफाइंड ॲज इट इज द रेशो इन स्क्वेअर रूट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया टू द क्रॉस सेक्शन एरिया. तर रेडियस ऑफ गायरेशन काय आहे? हा रेशो आहे. पण ते रेशो कशामध्ये आहे? तर तो रेशो स्क्वेअर रूट मध्ये आहे. आणि स्क्वेअर रूट मध्ये कशाचा रेशो आहे? तर स्क्वेअर रूट मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आणि जी काही फिगर दिलेली आहे त्या फिगरचा क्रॉस सेक्शन एरिया. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला सिम्पली कशी डिफाइन करता येईल? इट इज द रेशो इन स्क्वेअर रूट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया टू द क्रॉस सेक्शन एरिया. म्हणजे के इज इक्वल टू किंवा आर इज इक्वल टू आपल्याला काय मॅथमॅटिकली प्रूफ करता येईल? स्क्वेअर रूट मध्ये आय डिवायडेड बाय ए. लक्षात. जर आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन अबाउट एक्स एक्स काढायची असेल तर तिथं मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कुठला ठेवणार आहोत? एक्स एक्स का वाय वाय? जर आपल्याला के एक्स एक्स काढायचं असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया कुठला पाहिजे? आय एक्स एक्स का आय वाय वाय? आय एक्स एक्स. तर तिथं काय असणार आहे? आय एक्स एक्स असणार आहे. आणि जर तुम्हाला आर वाय वाय काढायचं असेल म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन अबाउट वर्टिकल ऍक्सिस वाय वाय, तर त्या सिच्युएशनला तिथे काय पुटअप करायचं आहे? आय वाय वाय ही पुटअप करायची आहे. पण तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये ना आय एक्सेस काढायचा आहे ना आय वाय वाय काढायचा आहे. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये काढायचा आहे आर मिनिमम. तर आर मिनिमम म्हणजे काय असेल? तर पहिल्यांदा तुम्ही आर एक्सेस काढणार आहात, नंतर तुम्ही आर वाय वाय काढणार आणि दोन्ही मध्ये जी व्हॅल्यू लहान असेल त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणणार आहोत? आर मिनिमम म्हणणार आहोत. मग ह्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करण्यासाठी जसं की आपण इथं एक्स एक्स ऍक्सिस काढलेला आहे तसाच नंतर आपण काय करणार आहोत? वाय ऍक्सिस ही कॅल्क्युलेट करणार आहोत किंवा वाय ऍक्सिस ही इथं काय करणार आहोत? दाखवणार आहोत. पहिल्यांदा आय एक्स एक्स काढणार आहोत, नंतर आय वाय वाय काढणार आहोत. या दोन्हीच्या व्हॅल्यू आपण काय करणार आहोत? या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करणार आहोत. एकदा आय एक्स एक्स ठेवून आपण के काढणार आहोत,
एकदा IYY ठेवून आपण K काढणार आहोत आणि दोन्हीमध्ये जी व्हॅल्यू कमी असेल ती व्हॅल्यू आपण काय करणार आहोत पुढच्या कॅल्क्युलेशनला युटिलाइज करणार आहोत. त्याच्यामुळं R मिनिमम जरी काढायला सांगितला तरी पहिली स्टेप तुमची काय असणार आहे, आय कॅल्क्युलेशन ही तुमची फर्स्ट स्टेप असणार आहे. म्हणजे एखाद्या प्रॉब्लेम मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला नाही आणि रेडियस ऑफ गायरेशन कॅल्क्युलेट करा असं सांगितलेलं आहे. तर रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करावं लागेल, मोमेंट ऑफ इनर्शिया हा तुम्हाला कॅल्क्युलेट करणं रिक्वायर्ड आहे. त्याच्यामुळं R इज इक्वल टू किंवा रेडियस ऑफ गायरेशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया टू द क्रॉस सेक्शन एरिया. तर सिम्पली हा रेशो आहे आणि तो रेशो स्क्वेअर रूट मध्ये आहे. स्क्वेअर रूट मध्ये I/A हा तुमचा काय असणार आहे, रेडियस ऑफ गायरेशनचा सिंपल फॉर्म्युला असणार आहे. त्यानंतर तिसरी डेफिनेशन आहे सेक्शन ऑफ मॉड्युलस. आपण पहिल्या चॅप्टर मध्ये मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी पाहिली आहे. तर ती मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आपण E ने डिनोट करतो. या चॅप्टर मध्ये आपण सेक्शन ऑफ मॉड्युलस पाहतो. तर ती सेक्शन ऑफ मॉड्युलस आपण Z न डिनोट करतो. पुढच्या चॅप्टर मध्ये आपण मॉड्युलस ऑफ रिजिडिटी पाहणार आहोत. तर ती मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आपण G न डिनोट करतो. त्याच्यामुळे प्रत्येक चॅप्टर मध्ये एक एक मॉड्युलस तुम्हाला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. सेक्शन ऑफ मॉड्युलस म्हणजे E असणार आहे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे E असणार आहे, सेक्शन ऑफ मॉड्युलस म्हणजे Z असणार आहे आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे G असणार आहे. तर स्टेप बाय स्टेप सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाहायला भेटतील. तर सेक्शन ऑफ मॉड्युलस इट इज द रेशो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया टू द डिस्टन्स ऑफ एक्स्ट्रीम फायबर फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस. तर सेक्शन ऑफ मॉड्युलस पण काय आहे, हा रेशो आहे. तर हा रेशो कशाचा आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया टू द डिस्टन्स ऑफ एक्स्ट्रीम फायबर फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस. इट इज डिनोटेड बाय Z आणि Z इज इक्वल टू असणार आहे I डिवायडेड बाय Y. तर मोमेंट ऑफ इनर्शिया डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ एक्स्ट्रीम फायबर फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस. तर तो एक्स्ट्रीम फायबर काय आहे तो आपण फिगर मध्ये पाहू. तर हा एक रेक्टँगल आहे. तर या रेक्टँगलचा न्यूट्रल ऍक्सिस, तर न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे काय असणार आहे, त्याचा सेंट्रोइडल ऍक्सिस. जर आपण कन्सिडर केला की तो हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे, तर हा काय असणार आहे तुमचा न्यूट्रल ऍक्सिस. तर या न्यूट्रल ऍक्सिस पासून हा जो काही रेक्टँग्युलर सेक्शन आहे ह्याचा एक्स्ट्रीम फायबर म्हणजे काय असणार आहे, या न्यूट्रल ऍक्सिस पासून या रेक्टँगलचा एंडचं डिस्टन्स किंवा एंड पॉइंट, त्या एंड पॉइंटला आपण काय म्हणणार, एक्स्ट्रीम फायबर म्हणणार. का लक्षात. मग असे एक्स्ट्रीम फायबर किती आहेत इथं किंवा एंड पॉइंट किती आहेत न्यूट्रल ऍक्सिस पासून. तर न्यूट्रल ऍक्सिस आपला कसा कन्सिडर केला आहे, हॉरिझॉन्टल. तर एंड पॉइंट किती सापडतील मग, एंड पॉइंट तुमचे दोन असतील. एक असणार आहे तुमचा टॉपला आणि एक असणार आहे तुमचा बॉटमला. का लक्षात. म्हणजे तुम्हाला न्यूट्रल ऍक्सिस पासून तुम्ही टॉप साइडलाही डिस्टन्स मोजू शकतात, न्यूट्रल ऍक्सिस पासून तुम्ही बॉटम साइडलाही डिस्टन्स मोजू शकतात. तर या डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत, Y म्हणणार आहोत आणि ते डिस्टन्स आपण काय करणार आहोत या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करणार आहोत. तर I डिवायडेड बाय Y म्हणजे तुमचा काय असणार आहे, सेक्शन ऑफ मॉड्युलस असणार आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय आपलं mm⁴ डिवायडेड बाय Y चं युनिट काय आपलं mm. तर 1 mm तुमचा काय होणार आहे, वरनं कॅन्सल होणार आहे. त्याच्यामुळं सेक्शन ऑफ मॉड्युलसचं युनिट काय असणार आहे तुमचं mm³ असेल. लक्षात, mm³ सेंटीमीटर रेज टू क्यूब और मीटर रेज टू क्यूब. तर या 3 डेफिनेशनचा वापर आपण काय करणार आहोत पुढे न्यूमरिकल मध्ये कुठं ना कुठं करणार आहोत. त्याच्यामुळे हे 3 डेफिनेशन्स किंवा 3 फॉर्म्युले, थोडक्यात हे 3 फॉर्म्युले तुम्हाला आज भेटलेले आहेत. लक्षात.